तरुणांसाठी घसघशीत पगाराची स्वर्ण संधी. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 जाहीर करण्यात आलाय. राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तसेच तरुणांमधील कल्पकता आणि वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड या सर्वांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातूनच प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम आहे. चला तर मग जाणून घेऊयात या फेलोशिपसाठी आवश्यक असलेले निकष, अर्ज प्रक्रिया, मानधन आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी. सुरुवातीला आपण या फेलो संदर्भातील निकष काय आहेत ते पाहूयात. मुख्यमंत्री फेलोशिपसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती आणि शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि भाषा कौशल्य आवश्यक आहेत. कार्यक्रमाची पार्श्वभूमी कशी आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आणि तो यशस्वीपणे राबवण्यात देखील आला. त्यानंतर 2023-24 मधील या कालावधीतील कार्यक्रम यशस्वीपणे राबवल्यानंतर आता 2025-26 साठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय यांच्या मार्फत केली जाईल. यासाठी पात्रता आणि निकष काय आहेत? अर्जदार हा भारताचा नागरिक असावा. शैक्षणिक अर्हता काय असावी? तर कोणत्याही शाखेतील तो पदवीधर असावा. किमान 60% गुण आवश्यक आहेत. अनुभव हा किमान 1 वर्षाचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्ण वेळ इंटर्नशिप, आर्टिकलशिपसह 1 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्ण वेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येणार आहे. अर्जदारास तसेच स्वयंघोषणापत्र सादर करावं लागणार आहे. भाषा आणि संगणक ज्ञान देखील आवश्यक आहे. मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक राहील. तसेच संगणक हाताळणे आणि इंटरनेटचं ज्ञान आवश्यक राहील. यासाठी वयोमर्यादा आहे. उमेदवाराचं वय हे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास किमान 21 वर्ष आणि कमाल 26 वर्ष आवश्यक आहे. अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहित केलेल्या ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रणालीद्वारे उमेदवाराने अर्ज करावायचा आहे. मुख्यमंत्री फेलोशिप 2025-26 हे केवळ नोकरी नाही, ही एक सामाजिक योगदानाची संधी आहे. तरुणांमध्ये नेतृत्व, नवोपक्रम आणि प्रशासकीय प्रक्रियेतील सहभाग वाढवण्यासाठी ही योजना एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्री फेलोशिपमुळे खरंच तरुणांना यशस्वी करिअरची दिशा मिळेल का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि हो, तुम्ही जर प्रशासनासोबत काम करण्यासाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर अर्ज करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.